नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. तर आर्थिक स्वातंत्र्याच्या या प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. तर ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गोल्डमध्ये गुंतवणूक कशी करावी. फिजिकली गोल्ड न घेता म्हणजे ज्वेलरी तुम्ही खरेदी करता, तर तशी घन न घेता तुम्ही काही वेळेस आपण गोल्डचे बिस्किट्स घेतो, गोल्डची ज्वेलरी खरेदी करतो. तर ते न घेता आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर ह्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत. तुम्हाला माहित आहे का? तर तुम्ही गोल्ड ETF, सोवरेन बॉन्ड आणि डिजिटल गोल्ड या स्वरूपातही तुम्ही गोल्ड खरेदी करू शकता आणि तुमची गुंतवणूक करू शकता. तर या पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. तर हा पर्याय आपल्याला अधिक सुरक्षित आणि फायदेशीर कसा आहे, तर हे आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया कसा आपला फायदेशीर आहे. तर चला आजच्या भागामध्ये सुरुवात करूया की गोल्ड ETF आणि फिजिकल गोल्ड, तर यामध्ये गुंतवणुकीचा मार्ग आहे आणि तो सोपा आणि सरळ कसा आहे. तर ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत. फिजिकल गोल्ड जे आपण खरेदी करतो, तर ते खरेदी करत असताना आपल्याला नेमकी काय समस्या असतात ते आपण बघूया. तर फिजिकलमध्ये आपण बघतो की आपल्याला काय करावं लागतं की फिजिकली गोल्ड खरेदी करावं लागतं, म्हणजे प्रत्यक्षात जाऊन आपण ते खरेदी करतो, सोनाराकडे जाऊन म्हणा, आपल्याकडे ते खरेदी करावं लागतं. तर त्याचा साठवणीचा एक धोका निर्माण असतो. ते एकतर आपल्याला चोरी जाण्याचा धोका असतो, म्हणून आपण त्याला लॉकरमध्ये ठेवावं लागतं. आणि त्याचा वार्षिक खर्चही असतो ज्यावेळेस आपण लॉकरमध्ये ठेवतो. आणि जर आपल्या घरात जर आपण ठेवलं, तर त्याची भीतीही असते. आणि घरात जर ठेवलं तर त्याचं काही तो वाढत नाही. पण लॉकरमध्ये जर ठेवलं तर तो सेफली तरी असतो. तर घरामध्ये सुरक्षितता ही फार कमी असते. तर हा त्याचा एक धोका आहे. तर दुसरा काय आहे, तर त्याच्या मेकिंग चार्जेस द्यावा लागतात आपल्याला. तर त्याचा शुद्धतेचा प्रश्न असतोच. दागिन्यांच्या स्वरूपात जर आपण तो खरेदी केला, तर त्याला चार्जेस द्यावा लागतात. कमीत कमी 8 ते 15% चार्जेस त्यामध्ये असतात. जे तुम्हाला ज्यावेळेस आपण विक्री करायला जातो परत, तर त्यावेळेस आपल्याला ते भेटत नाही. त्यामुळे तो पण एक आपल्याला तोटा होतो. लिक्विडिटी फार कमी असते याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं, त्वरित विकण्यासाठी आपल्याला फार अवघड जाते. तर या सर्व त्रासांपासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, तर डिजिटल गोल्ड हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. आता डिजिटल गोल्ड म्हणजे काय, तर यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची. तर यामध्ये मित्रांनो, तर ETF म्हणून एक ऑप्शन आहे, एक्सचेंज ट्रेडिंग फंड. तर याद्वारे पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर ETF म्हणजे शेअर मार्केटमध्येच यामध्ये ट्रेडिंग केलं जातं. तर यामध्ये ट्रेड होत असताना सोन्याचा जो भाव असतो, तर ह्या किमतीशी तो निगडीत असतो. तर त्यामध्ये आपल्याला तो जो एक्सचेंजवर ट्रेड असतो, त्या ट्रेडचा आपल्याला छोटासा भाव त्यामध्ये मिळाला जातो. तर तुम्ही सोनं खरेदी करत नाहीत, पण सोन्याच्या भावात म्हणजे त्याचा एक छोटासा तुकडा म्हणजे सोन्याचे युनिट्स त्यामध्ये तुम्हाला मिळाले जातात. ते ग्रॅम्समध्ये असतात, ते मिलीग्रॅममध्ये असतात. तर तुम्ही ते फिजिकली सोनं खरेदी करत नाही, पण त्याचा एक पार्ट, त्याचा एक तुकडा, त्याचे एक पॉईंट्स म्हणतो आपण, त्यामध्ये युनिट्स म्हणतात. त्यामध्ये छोट्या छोट्या युनिट्समध्ये खरेदी केले जातात आणि ते तुमच्या डीमॅट अकाउंटला जमा होतात. समजा एक छोटं एक्झाम्पल द्यायचं राहिलं, तर तुम्ही समजा 5,000 रुपये जर गुंतवले, तर त्या रकमेनुसार तुम्हाला 5,000ची जर गुंतवणूक केली, तर त्यानुसार तुम्हाला गोल्डचे युनिट्स मिळतात. जसे की म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स त्यामध्ये असतात आणि त्या प्रकारे तुम्हाला युनिट्स भेटले जातात. तर त्याच प्रकारे सेम प्रोसेस आहे. तर त्या प्रकारे तुम्हाला इथं युनिट्स भेटले जातात, गोल्डचे युनिट भेटले जातात. तर हे इझिली ट्रेड होतात. तर प्रत्येक युनिटी मागं 1 ग्रॅम सोन्याचा भाव हा जोडलेला असतो. तर मित्रांनो, गोल्ड ETF आपण फायदे बघणार आहोत. तर गोल्ड ETF मध्ये कमीत कमी खर्च करून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर फिजिकल गोल्डच्या तुलनेत हा तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो. तर यामध्ये सुलभ लिक्विडिटी आहे. स्टॉक मार्केटमधून सहज प्रकारे आपल्याला ट्रेड करू शकतो. किमान गुंतवणूक करावं लागते याच्यामध्ये. 1,000 रुपयापासून तुम्ही ट्रेड करू शकता. यामध्ये बेस्ट काय आहे की तुमचा जो लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, तर यामध्ये तुम्हाला टॅक्स हा भरावा लागत नाही. यामध्ये तुम्हाला सवलत भेटते. तर हा एक खूप मोठा आपल्याला बेनिफिट भेटतो. त्यानंतर इतकं सुरक्षित आहे की तुम्हाला चोरीचा धोका नाही. तर हा एक त्याचा खूप अजून एक मोठा आपल्याला बेनिफिट आहे. तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की ETF म्हणजे काय, ETF गोल्ड म्हणजे काय, कशी इन्व्हेस्टमेंट करायची यामध्ये. तर हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इन्व्हेस्टमेंट करायची कशी. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू रिसर्च या नावाच्या वेबसाईटवर जायचं आहे. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये जायचं आहे. सर्च बारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फक्त गोल्ड ETF हा ना फक्त तुम्हाला टाईप करायचा आहे. तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन यामध्ये येतात. गोल्ड ETF केल्यानंतर खूप सारे ऑप्शन येतात. तर त्यामध्ये तुम्हाला निपॉन इंडिया गोल्ड बीज अशा एक प्रकारचा तुम्हाला एक ऑप्शन दिसतो. तर तो तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे निपॉन इंडिया ETF गोल्ड बीज असं त्याचं पूर्ण नाव आहे.
तर हे तुम्ही तुमच्या डीमॅटमध्ये सहजपणे सर्च करू शकता. झिरोदा, अपस्टॉक, एंजल ब्रोकिंग, एंजल वन, ह्या प्रकारचे अकाउंट, जर ऑनलाईन अकाउंट तुमच्याकडे, डिस्काउंट ब्रोकर्स हे जे अकाउंट्स आहे तुमच्याकडे, तर यामध्ये तुम्हाला ते इझिली सापडू शकतात. तर तुम्ही बघू शकता यामध्ये, तर हे जे गोल्ड ETF आहे गोल्ड बीज मधला, तर यांनी गेल्या 1 वर्षामध्ये 33.64% रिटर्न दिलेला आहे. आणि त्याचा NAV आहे 76.08. तर आपण जसं म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला NAV दिले जातं, तसं यामध्ये गोल्ड बॉन्डचे काही तुम्हाला पार्ट्स दिले जातात. तर अशाच प्रकारे हा 76 हा त्याचा भाव आहे. तर बघूया की गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी किती रिटर्न दिलेला आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये त्याचा रिटर्न आहे 14.68%. गेल्या 10 वर्षामध्ये 12.02% रिटर्न. तर हे खूप चांगल्या प्रकारे रिटर्न आहे आणि हे कंपाऊंडिंग रिटर्न आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा गोल्ड ETF तुम्ही सर्च करू शकता. आणि जर तुम्हाला सोवरेन बॉन्ड घ्यायचा असेल, तोही तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये बीड ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला घेऊन खरेदी करू शकता. आणि जर डिजिटल खरेदी करायचं असेल तर तुमच्या गुगल पेमध्ये खरेदी करू शकता. हा खूप इझी ऑप्शन आहे. तर मित्रांनो, यानंतरचा एक प्रकार आहे सोवरेन बॉन्ड. तर हा काय प्रकार आहे आपण ते समजून घेऊया. तर हा एक प्रकार आहे की गोल्डची इन्व्हेस्टमेंटच आहे, ही तुम्ही डिजिटल स्वरूपात करू शकता. तर हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे. तर यामध्ये एक तुम्हाला वर्षाला 2.5% तुम्हाला व्याज यामुळे भेटलं जातं यामध्ये. त्यामुळे तुम्हाला हे सुरक्षित इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आहे. आणि दीर्घकालीन जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये तुम्हाला सवलत भेटते. आणि इतकं सुरक्षित आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सुरक्षिततेची हमीही भेटते. तर हे सोवरेन बॉन्ड खूप पॉप्युलर होत चाललेलं आहे. तर तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस मार्केट हे शेअर मार्केट ज्यावेळेस आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो इक्विटीमध्ये, तर त्यावेळेस मार्केट ज्यावेळेस पडत असतं, त्यावेळेस गोल्ड हे वरती जात असतं. तर ज्यावेळेस तुम्ही तुमची जर इन्व्हेस्टमेंट जर गोल्डमध्ये केलेली असेल, तर तुमचे जे युनिट्स असतात, जर मी सांगितलं तुम्हाला ETF जे युनिट्स असतात किंवा सोवरेन बॉन्डमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर ही तुमची ग्रो होत जाते. तर हा तुम्हाला बेनिफिट भेटतो. नंतरचा एक तुम्हाला सांगितला होता प्रकार की गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर शेवटचा प्रकार जो आहे की डिजिटल गोल्ड. तर मित्रांनो, आता तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बघत असाल की गुगल पे, फोन पे हे असे प्रकार आलेले आहेत. तर यामुळे काय झालंय आपल्याला, की आपलं ट्रान्झॅक्शन हे खूप सोपं झालेलं आहे. तर आज बघितलं आपण कुठेही दुकानात गेलो की आपल्याला चटके आपण काय करतो, आपलं ट्रान्झॅक्शन करतो. आणि 10 रुपयापासून सुद्धा आपलं ट्रान्झॅक्शन, काही ठिकाणी तर 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपये याचं पण ट्रान्झॅक्शन आपण गुगल पेवर करतो. तर त्याच प्रकारची सोय आपल्याला आपल्याला डिजिटल गोल्ड स्वरूपात मिळते. तर तुम्ही तुमचं जी इन्व्हेस्टमेंट आहे, तर ती तुमची 100 रुपयापासूनही करू शकता सोन्यामध्ये. तर यामध्ये तुम्हाला काय होतं की युनिट्स तुम्हाला त्यामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होतात. जर तुम्ही 100 रुपयाचे युनिट्स भेटले, तर त्या दिवसाचा सोन्याचा जो भाव असेल पर मिलीग्रॅम, तर तो त्या भावाने कन्वर्ट करून तुमच्या अकाउंटला ते जमा होतात. ते युनिट जमा होतात. आणि ज्यावेळेस तुम्ही सेल करता, ज्यावेळेस मार्केटचा भाव असेल, त्या भावाने ते सेल होतात. त्यामुळे तुम्हाला तो जो बेनिफिट असतो तुम्हाला तो मिळला जातो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे इझी ट्रान्झॅक्शन होतं यामध्ये. आणि हा एक त्याचा फायदा आहे. तर सोने खरेदीप्रमाणेच त्याची वाढही होते. आणि व्यवहार हा 24/7 असतो. त्यामुळे ज्या ज्या वेळेस तुम्हाला पैशाची गरज पडेल, त्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला लगेच जमा होतात. तर हा खूप मोठा एक फायदा आहे. तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही आठवड्याला करू शकता, महिन्याला करू शकता, 15 दिवसाला करू शकता. तुमच्याकडेच बटन दिलेलं आहे ना. तुम्ही कधीही बटन दाबू शकता आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं तुमचे कुणी सॅलरीड पर्सन असेल, कुणी बिझनेसमॅन असेल, कुणी हाऊस वाईफ असेल. तर सोनं हा म्हणजे एक हाऊस वाईफ जे असतात त्यांचा खूप आवडतीचा विषय असतो. बरोबर की नाही? तर महिलांना सोन्याचा फार एक वेगळ्याच प्रकारचा एक आनंद असतो. तर तो एक आनंद तुम्ही घेऊ शकता. समजा जर तुमच्याकडे काही इन्व्हेस्टमेंटला पैसे असतील, तर त्या स्वरूपात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला सोन्याची गरज असेल, तर तुम्ही जो सेव्हिंग केलेला जो डिजिटल गोल्ड असेल, तर त्यावेळेस तुम्हाला किती सोपं पडेल बघा. तुम्ही फक्त एक बटन दाबायचं आहे आणि तुमचे विड्रॉल करायचे जे तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जमा होतात. जर तुम्ही असे गोल्ड सेव्ह केलेले असेल, गोल्ड बॉन्ड्स म्हणतो, छोटे छोटे युनिट जर सेव्ह केलेले असतील, तर तुम्ही एका बटन दाबल्या दाबल्या तुमच्या अकाउंटला जमा होतात. आणि ते तुम्ही पैसे काढून सोनाराच्या दुकानात जा आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही सोनं खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर याचा फायदा असा आहे की 24/7 याचा व्यवहार तुम्ही करू शकता. तर याची पर्यायांची तुलना आपण करूया की गोल्ड ETF, सोवरेन बॉन्ड आणि डिजिटल गोल्ड यामधला आपण फरक जाणूया. तर गोल्ड ETF मध्ये तुम्ही 1,000 रुपयापासून सुरुवात करू शकता. सोवरेन बॉन्ड हा 5,000 रुपयापासून मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते. आणि डिजिटल गोल्ड हा तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करू शकता. तर गोल्ड ETF मध्ये ही लिक्विडिटी खूप आहे, उच्च लिक्विडिटी आहे. आणि सोवरेन बॉन्ड मध्ये मर्यादित लिक्विडिटी आहे.
आणि जर डिजिटल गोल्डमध्ये उच्च लिक्विडिटी म्हणजे हा तुम्हाला लिक्विड कधी पण तुम्हाला घेता येऊ शकतो, विकता येऊ शकतो. तसं सोवरग्रांट बॉन्डमध्ये तुम्हाला मिळत नाही. हा तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला ठेवावं लागतं. तर गोल्ड ETF मध्ये तुम्हाला काही व्याज मिळत नाही. तर तुम्ही जे काही तुमची युनिट्स असतात त्या युनिटचा भाव वाढत गेला की तुमच्या अकाउंटलाही तसं तुमचं पैसे वाढत जातात. तर याच्यामध्ये व्याज मिळतं 2.5% दर वर्षाला व्याज मिळतं. तर याच्यामध्ये डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला व्याज भेटत नाही. तर गोल्ड ETF जर असेल तर याला लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये सवलत आहे. तर सोवरेन बॉन्डमध्ये 5 वर्षानंतर तुम्हाला सवलत भेटते. आणि डिजिटल गोल्डमध्ये टॅक्सचा लाभ नाहीये. तुम्हाला ते तुमची इन्व्हेस्टमेंट जी असते तुम्हाला जसे तुम्ही सेव्हिंग करता तसं तुम्हाला ते आउटपुट भेटतं. तर कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे? तर जर तुम्हाला कमी कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी गोल्ड ETF हा पर्याय उत्तम आहे. आणि तुम्हाला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो सोवेग्रँट बॉन्ड हा नक्कीच हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि छोटी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी डिजिटल गोल्ड ही संकल्पना महत्त्वाची आहे. मित्रांनो, गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी जर फिजिकल गोल्ड हा पर्याय जर निवडण्याऐवजी तुम्ही डिजिटल गोल्ड हा पर्याय निवडला तर तुमच्यासाठी खरंच हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांसाठी मला कमेंट करा. आणि अशाच जर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर पुढच्या आठवड्यापर्यंत ट्यून राहा. मी एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.